जर रेष आहे, तुमची रेष तुमच्या घरी, मी रेष माझी वाढवतोय, पण यांना माझ्या रेषमध्ये बघता माती घालवायची. आणि असंच जर होणार असेल, पण आता पक्षाने मला एबी फॉर्म जर नाही दिला, या जर तरच्या विषय मी म्हणले आता प्रवेश घेऊ नका, तरी घेतलाय, नाही दिला, मला म्हटले मी इथं उभा राहा, इथं राहा, आणि समजा मी राहिलो तिथं उभा, आणि दादा फडकेची यांची पहिल्यापासून वृत्ती आहे, त्यांनी मला नाही घात केलं, मी काय करायचं? मी माझ्या कार्यकर्त्यांशी पण काल बोललोय, आज पण बोललोय. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की हा इथंच राहिलं पाहिजे. काही लोक म्हणतात नाही बाबा आपण तिकडे गेलं पाहिजे, आपण अपक्ष उभं राहिलं पाहिजे. वेगवेगळी मतांतरे म्हणून ही मिटिंग बोलवली. मागच्या वेळेला माझ्या 2 वेळेला स्टँडिंगला सदस्य पदाला नाव आलं होतं. मला 5 वर्ष जे काही पद दिलेलं नाही. डेअरी बॉम्ब मध्ये मी 35,000 झाडं लावली. मला वृक्ष प्राधिकरण सदस्य पद पण दिलं नाही पक्षाने. का तर ह्या माणसाच्या सांगण्यामुळे कुणी आमदार ऐकण्यातले होते की संदीपला कुठलं पद नको. रावसाहेब दानवेंनी माझी पहिली शिफारस केली, ते माझं नाव लिस्ट मध्ये आलेलं कट केलं. नंतर 2 वर्षांनी चंद्रकांत दादा पाटलांनी नाव दिलं. एक क्षुल्लक काळमन म्हणणं नागपूरमध्ये एक क्षुल्लक नाही मोठंच कारण तसं म्हणायला, एक मर्डर झाला महिलेचा वगैरे, नंतर ते जाळपोळ बलात्कार वगैरे झाला. त्या कारणावरनं जीवित बुक केली. अशी बरीच प्रकरण होत असतात पिंपरी चिंचवड असेल अख्ख्या महाराष्ट्रात. आणि माझं आलेलं नाव परत कट केलं, नवीन लिस्ट मागवली आणि त्याच्यामध्ये हे केलं. बरं मी माझं घर बांधण्यासाठी पद नको आहे मला तुम्ही लोकांनी सगळ्यांनी नगरसेवक पद दिलं ना, तर मी समाधानी आहे. पण आता जे काही मी ठरवल त्याबरोबर तुम्ही सगळे 100% राहा उभे. आणि मी आणि माझ्या बरोबरची इतर 3 असे 4चा पॅनल पुढे निवडून द्या. आणखी यांना यांची जागा दाखवून काळाची पण गरज आहे आणि पिंपरी गावची पण गरज आहे. मी मागे एकदा म्हणलं होतं भाषणात आप्पा वाडनेंच्या, एक केलेलं काम दाखवून ₹1,00,000 मिळवा. आता तुम्ही इथंच बरं का, बरं आलं मला आता बघितलं, मला आठवलं अध्यक्ष उपाध्यक्ष पुतळा समितीचे तुम्ही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता पहिला, त्याचा उतारा श्रीरंग शिंदेनी केला होता. आणि पुतळा तुम्ही वर्गणी काढून महापालिकेला डोनेट केला आणि महापालिकेने तो बसवला. त्याच्यानंतर सिंहासनावरचा पुतळा सुनीता वाघेरेंनी पहिला प्रपोजल लिहिल्यानंतर तिने घोड्यावरचा लिहिला, मी सिंहासनावर मंजूर करून घेतला आणि त्या पुतळ्याचं काम करायचं होतं चालू. जुना पुतळा काढायला लागत होता, त्याच जागेवरती बसवायचा होता. तुमच्या लोकांच्या सह्या घेतल्या होत्या, तुमच्या दोघांच्या सह्या घेतल्या होत्या. त्या सह्या याच्यासाठी घेतल्या की आमचा पुतळा आम्हाला परत द्या. एक मिनिट, हे तुम्ही सांगायचं बरं. आता हे तुम्ही सांगायचं, मी नाही. आणि तुम्ही सह्या केल्या, काय झालं तुम्ही 2 मिनिटात सांगा, या लोकांना पण कळलं पाहिजे नेमकं. त्यांनी काय केलं, लेटर तयार केलं. कुणी केलं? संजय वाघेरे पाटील लेटर तयार केलं. त्याचा तो पीएला घरी पाठवलं. त्याला सांगितलं ते लेटर असं तयार केलं, तो पुतळा काढून तुम्ही तुमच्या घरी ठेवा, तो काढून नका तिथे ठेवा, नाही ठेवून तुमच्या घरी ठेवा, असं लेटर दिलं. सह्या आता आम्ही सर्व काय सध्या ना अध्यक्ष उपाध्यक्ष ते काय दत्तत्व नाणेकर अध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष होतो. रंगनाथ कुलरे नगरसेवक ते होते. अजून 1-2-4 जण आहेत, आता प्रत्येकांना आठवणार नाही मला. वयाच्या मनाने थोडासा फरक पडतो. 1 मिनिट झालं, कारण शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही काय असं त्या सकाळीला जशी विठू पाटील यांच्या नियंत्रणाखाली आम्ही ते काम समिती स्थापन केली, त्यावेळेस गावातले सगळे असे मिटिंग चाललेल्या ग्राउंडवर भरले. सगळ्यांनी आमचं नाव सुचवलं, अध्यक्ष उपाध्यक्ष असेल. रजिस्टर ट्रस्टी केली, आम्ही पुतळा काम चालू केलं. 4-5 वर्षे गेले, वर्गणी काही कोणी मागत. पण त्यांनी
चांगल्या कामात तर राजकारण करू नये. आणि हा माझा वैयक्तिक घरचा विषय नाही, गावचा विषय आहे. मूर्त्यांच्या मध्ये पण काय राजकारण केलंय दोन्ही वस्तादांना माहिती आहे. मंदिर मंजूर मी करून घेतलं की वास्तविक पाहता महापालिकेची मिळकत आहे, महापालिका तिथे खर्च करत नाही. 7 कोटी रुपये मंजूर करून घेतले, कळस बांधायला सुरुवात केला. आणि मी म्हटलं कळस, आणि आयुक्ताला सांगितलं होतं हर्डीकराचा परत नियमाने ते झाले पाहिजे. त्यांच्या समोर विषय आला. त्यांनी संजय गायकी त्या टिकला होता. कुणी विरोध केला, काय केला हे संजय गायकीला माहिती. ती क्लिप पण होती, पण त्यांनी क्लिप ती डिलीट केली. ती झाली त्यांच्याकडनं. म्हणजे प्रत्येक कामाला मी चांगलं काम करतोय तर मला प्रत्येक कामाला विरोध. पिंपरी सौदागर ब्रिजला विरोध, रेल्वे उड्डाणपुलाच्या ब्रिजला विरोध, खालच्या स्मशानभूमीला विरोध. म्हणजे असे बरेच. फक्त काम झालं नाही पाहिजे आणि हा करतोय तर झालंच नाही पाहिजे. अशा पद्धतीने यांनी आतापर्यंत राजकारण केलं. दरवेळेला मला अडकायचे आणि संघर्ष माझ्या पाचवीलाच मुरलेला बोलले. आणि मी सदस्याचे काही पर्यंत आलेलं नाहीये. बिल्डर झालो, बांधकाम व्यावसायिक झालो आणि मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे. मी ती करतो. आणि तुम्हाला लोकांना घर भरणारा नगरसेवक निवडायचा आहे का लोकांची कामं करून देणारी 4 नगरसेवक निवडून द्यायचे हे बघा. कारण की आतापर्यंत तुम्ही इथं दोन्ही ज्येष्ठ मंडळी आहात. बरेच जगे किती माडागावर जाते 4 वर्ष आले तिथं. पण तुम्ही आम्हाला लहानपणापासून ओळखताय. कुणाची काय परिस्थिती, कुणाची काय होती. माझी काय परिस्थिती चांगली नव्हती. पण राजकारणी मनावर स्वतः डेव्हलपमेंट घेऊन इथपर्यंत आलेलो की महापालिकेत जीवावरती नाही जाते. आणि ह्यांचं काय झालंय, आणि हे उदरनिर्वाहाचं साधन यांना महापालिका, आणि ते परत तुम्ही त्यांना ताब्यात देणार आहे का? तर मी जो निर्णय घेईल तर आम्ही चर्चा करतो मित्रांबरोबर. माझ्याबरोबर राहणारे जे 4 लोक आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या. तुम्हाला इथून येणाऱ्या 5 वर्ष किंवा पुढच्या 50 वर्षाची कुठली अडचण जय महाराष्ट्र. व्यक्ती आम्ही बसलो त्यावेळेला आमदार म्हणला होता की संदीपला मी तिकीट देतो. तर ती व्यक्ती त्यावेळेला म्हणली होती की संदीपला तिकीट द्यायचं नाही, मी त्याला मदत करणार नाही. मला मदतीची अपेक्षा पण नव्हती, फक्त त्रास नको होता. मी त्याच वेळेला नगरसेवक झाला असतो, पिंपरी गाव त्यावेळेला डेव्हलप व्हायला सुरुवात झाली असती. 12ला माझ्याच काही मित्रांनी म्हणजे त्यांनी जे माझ्याकडे सोडलेले होते त्यांनी माझा घात केला, मला कॅम्पात उभं केलं. मला राजकारणाचा अनुभव अभ्यास काहीच नाही. आणि सर्वात महत्वाचं, मी काय माझं घर भरायला राजकारणात आलेलं नाहीये. यांना यांचं घर भरायचंय म्हणून यांना राजकारण पाहिलं. आणि यांचं कसं आहे, माझं पद, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता खरी परिस्थिती आहे. तुम्ही हसताय. आता मी माझ्या पक्षाला सांगितलं होतं की यांना इथं घेऊ नका. जे मेलेले आहेत त्यांना परत जिवंत करू नका. तरी त्यांनी त्यांना, आणि मला त्यावेळेला सांगितलं, आम्हाला सगळ्यांना सांगितलं, जे तिकीट मागायला होते त्या दिवशी, म्हणजे विशाल पण होता, वहिनी पण होत्या, बाकीचे म्हणजे होते, सगळ्यांना सांगितलं की आम्ही कुणाला घेणार नाहीये, तुमच्या मनासारखं होईल. आणि नंतर 2 दिवसांनी पक्ष प्रवेश झाला. आता त्यांचं काय काय वेगळं ठरतंय ते कानापर्यंत येत आहे. म्हणजे यावनात त्यांनी अशी तयारी केली की संदीपलाही बोंबल द्यायचं नाही, का तो ऐकत नाही. तुम्ही तुमचं चुकीचं कधी मुलाचं ऐकू शकत नाही. आणि माझं ते डीएनए नाहीये. आणि सगळे म्हटले हिंदुत्व, तर ते माझं डीएनए. लहानपणापासून शिवजयंती असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्या मी केलेल्या आहे, प्रत्येक पोराने बघितलेलं आहे. आणि त्या लेवल नाही, वरच्या लेवलला पण केलेलं आहे. आज ही लोक इकडे आले, ते का आले की संदीपच्या आपण पिशवीमध्ये बसायचं, संदीप आपल्याला आपल्या ठिकाणावर नेऊन सोडणार आहे. म्हणजे मी यांना माझ्या गाडीत घ्यायचं, मी गाडी चालवायची आणि यांना इथपर्यंत न्यायचं. आणि यांची आजपर्यंतची वृत्ती दादा फटकाचीच आहे.
ह्यांनी कधी सर्व राजकारण केलेलं नाही, यांनी कुणाला कुणा तरी घातच केलाय दरवेळेला. म्हणजे पिंपरी गावात एवढे नगरसेवक झाले. संतोष कुदळे झाला, त्यांनी थोडीफार कामं केली होती, त्याला पुढच्या वेळेला झोपवला. मीना नाणेकर तिने काही थोडीफार कामं केली होती, म्हणजे गार्डन, ग्राउंड, स्टेडियम, दवाखाना वगैरे, तिला झोपवलं. श्रीरंग शिंदे त्यांनी पिंपरी सौदागर पहिला ब्रिज, त्याला आता पॅरलल ब्रिज मी केला, वाहतुकीची कोंडी व्हायची. श्रीरंग शिंदेला पण झोपवलं. सुनीता वहिनी जिजामाता हॉस्पिटलची मूर्ती तिने केली, काम चालू केलं. पुलाची पण अर्धी परमिशन तिने घेतली, तिला कळत नव्हतं की पुढचं पण भाग घ्यायचं आहे. शिवाजी महाराजांचं पण पहिलं प्रपोजल तिने दिलं, ते काम सगळं राहिलं, त्यांनाही पाडलं. हे खांद्यावरती हात ठेवायचा आणि काळा दाबायचा. यांची वृत्ती अफजल खानाची जर पहिल्यापासून असेल तर मला शिवाजी महाराज व्हावा लागेल. लोकसभेला मी तयारी करत होतो, ह्यांनी मागणीवरच हे केलं. मी गावातल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये पार उरण, कर्जत, पनवेल त्या तिकडापर्यंत पोहोचलो सगळीकडं. की माझे सगळे कार्यकर्ते जात होते, मी गेलो होतो. म्हणजे दरवेळेला संदीप वाघेरला कुठेतरी अडचण राहायचं, संदीप वाघेरच्या केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं आणि आपलं उदरनिर्वाह करायचा. हे कितपर्यंत सहन करायचं? गेली 17-18 वर्षात हेच चाललंय.